गुड मॉर्निंग ऑल. सगळ्यांचं युवा ब्राह्मण बिझनेस फेडरेशन तर्फे मी स्वागत करते. आज आपण हटके विषय घेऊन हटके माणसाशी बोलायला आलेलो आहे. आजच्या या मीटिंगची सुरुवात करताना मला शिवसेनाचे नक्कीच वाक्य आठवते, ते म्हणजे विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. आणि हे जर आपण नेमकं ऐकणार आहोत शिरीष कुलकर्णी यांच्याकडून. आता करोनानंतरचा जो आउटब्रेक असेल तर त्याच्यानंतर कशा पद्धतीने आपण बिझनेस केला पाहिजे, कुठले हटके वेज आपण ही वापरता, आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. तर मी जास्त वेळ सुद्धा घेणार नाही. मी श्रीकांत जोशी यांना विनंती करते की त्यांचं शिरीष कुलकर्णी यांचं त्यांनी इंट्रोडक्शन करून द्यावं. एकच सेकंद, मी जरा फेसबुक लाईव्ह चालू करतोय आणि लगेच बोलतो. तोपर्यंत मी जयंत कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी संस्थेची माहिती द्यावी. ओव्हर टू जयंत कुलकर्णी. नमस्कार. आपली जी मातृसंस्था युवाची माम म्हणजे शुक्ल यजुर्वेदीय माध्यम महाराष्ट्र ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, हे नाव जसं मोठं आहे तशी आपली संस्था असं खूप जुनी आहे. 75 वर्षाचा आपण 5 वर्ष 4 वर्षापूर्वी आपण समारंभ केला. 78-79 वर्ष आपल्याला पूर्ण आलेली आहेत. आणि तसं आपल्या संस्थेचं काम हे ब्राह्मण संस्थांची शिखर संस्था असं आपण चालू केलं होतं. 2004 सालापासून आपण या बाकीच्या गोष्टींपासून हरकत घेऊन युवा ही ऍक्टिव्हिटी एक वेगळी आपण चालू केली. संस्थेचे उपक्रम सांगायचे तर आपले विद्यार्थी वसतिगृह आहे, आपले याज्ञवल्क्य परिवार नावाचं मासिक चालतं, ज्ञानेश्वर त्रैमासिक नावाचं आपलं संत साहित्याला वाहून घेतलेलं मासिक आहे. आपल्या विविध योजना आहेत, त्या योजनांमध्ये दत्तक योजना, वैद्यकीय सहाय्य योजना, वैदिक सहाय्य योजना, नंतर विद्यार्थ्यांकरता भोजन योजना, नंतर आपण काही ठिकाणी आपला हे आहे म्हणजे हॉस्टेल जे आहे त्या हॉस्टेलमध्ये आपण लोकांना राहायची सोय करतो. अतिशय अल्प दरात आपण तिथं राहायची सोय करतो लोकांची. तसंच विद्यार्थ्यांना आपण भोजन सबसिडी पण देतो. दरवर्षी शैक्षणिक योजनेखाली आपण अंदाजे 7 ते 8 लाख रुपये विद्यार्थ्यांना देतो. वैद्यकीय मदत मोठ्या प्रमाणात करतो. आणि आपला युवा ही ऍक्टिव्हिटी आहे ही नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनच्या खालीच आहे. त्यातनं कुठले पैसे मिळवणे हा उद्देश नसून समाजाची जागृती करणं, समाज प्रबोधन करणं, आपल्या ब्राह्मण लोकांना उद्योजकतेकरता उद्युक्त करणं, हाच मोठा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण हा उपक्रम चालू केला आहे. गेली 12 वर्ष हा सातत्यानं उपक्रम चालू आहे आणि अतिशय चांगलं लोकांकडनं आम्हाला सपोर्ट मिळत आहे आणि असाच मिळत राहो. असे थोडक्यात एक परिचय संस्थेचा सांगून मी माझं 2 शब्द संपवतो, कारण आपल्या शिरीष सरांना ऐकण्याला सगळ्यांना जास्त आवडेल. धन्यवाद. ओव्हर टू श्रीकांत. Shirish Kulkarni. Shirish Kulkarni is an experienced hand in the field of IT, manufacturing and consulting. An engineer at heart, he possesses a formal Master of Engineering degree in manufacturing and automation and has completed his executive MBA from IIM Bangalore. Shirish is a certified PMP ITIL Foundation and Serums Master. He has served global companies like TCE, KSB Pumps, Tata Motors, TTIL, PTC, BMC Software, Geometric Software, and TCS. He has contributed in various capacities in global organizations in the areas of product inception and development, innovation and transformation, value creation, and product life cycle management, to name a few. Stroth Consulting is his inception for instilling innovation and entrepreneurship in the industry through business consulting. Shirish has focused on innovation, transformation, and rationalization throughout his career, and he is helping the SME segment to push their limits higher by leveraging his skills and experience for their growth, turnaround, and optimization in business performance. So this is a short intro of Mr. Shirish Kulkarni, but I request all, he's a Yuva member, you can do one-to-one with him. You will get many good things to learn. So it's over to Shirish now. We'll start our session now. Thank you. Shirish, I would like to tell you, please, on your audio. Yeah, thank you. Yeah. Right. Thank you, Shrikant, for a nice introduction. I must thank Yuva as an organization who have given me this opportunity to speak about a subject. I would share my screen and then start.
Yeah, so today we are going to talk about हटके. हटके हा शब्द आपल्याला तसा नवीन नाही. हटके हा शब्द आपण हिंदीत पण वापरतो, मराठीत पण वापरतो. करंट कॉन्टेक्स्ट ऑफ लॉकडाऊन, जे व्हायरस आउटब्रेक झालेला आहे, सगळे आपण घरात अडकलेलो आहोत. तर देर इज अ फिलिंग दॅट एव्हरीवेअर देर इज अ स्लो डाऊन, businesses are not happening, we are not able to go around. So what is the thing that will happen? Actually, we are all stuck, and there is a sense of a little bit of lull. There is a sense that we are not going anywhere. So this is an effort that I have decided to put around from 3 weeks back, where there are best practices, there are things that we can learn from the best practices for other industries. So what we will do today is I am going to attempt, and this is definitely my submission, that this is my attempt to suggest some of the ways that I have found to be hatke, different, differentiated in the way that businesses could be run. And we'll go in more and more details of that. I would like to have this session as interactive. We'll definitely have a 10 minutes uh, question and answer session at the end. So let's start with understanding what is hatke and why is this important. So whenever we talk about hatke, this concept is coming into picture that we need to think differently, we need to be different, and business definitely works on the principle that we are different, we are differentiated, our products are differentiated. Now looking at the current state, आपण आता कुठल्या परिस्थितीत आहोत असा आपण जर विचार केला तर तुम्हाला जर मी खूप कॉम्प्लिकेटेड सांगणार नाही, पण मॅस्लो ट्रायंगल हा एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या नीड्स या गरजा आपल्याला डिफाईन केल्या असतात. सो वी स्टार्ट विथ फिजिओलॉजिकल नीड्स, म्हणजे रोटी कपडा मकान, वॉट एव्हर इज व्हेरी बेसिक. Then we talk about safety for us, our families, our businesses. Then it converts into love, belonging, esteem, and then self-actualization, which is a typical differentiated process or a state that all the individuals typically doing spiritual aspect of thinking are actually there. So if you see any kind of a successful person around, you'll see that he is into the state of self-actualization. He doesn't care about the current situation around it. He is determined, he or she is determined, focused on what he or she wants to get out of it. He doesn't care about current state. Now what is happening in the current state of this virus outbreak is that all of us, let it be our owners or employees or corporates or customers or vendors, all are in a kind of a flux of situation. We are all confused. Actually, if you see, the Maslow's triangle has reversed itself. So all of us are kind of equal, on the equal ground, saying that we are currently worried about our basic needs of what we should be doing, how I'll get my own salary, how do I feed myself, how do I take care of my family tomorrow, and hence my business tomorrow. So it is basically self which is coming into a question, and that's where we actually, good state here is that we are all equal. There's nothing, nobody is corporate, there's no small medium businesses, there's no size of the business, there's no kind of a differentiator by the kind of money that we have. So all that is equal. So this pandemic has put us into a state of equality, of thinking, getting reset. This is kind of a reset button which is actually pressed, where we all have to think, introspect ourselves and say that, okay, fine, this is what I want to do. So it is extremely clearly coming out to whoever people that I have spoken to, that change has to start with you or us or me. Whenever I talk about anything that has to happen, unless I have my morals up, unless I have my value system up, unless I help myself, unless I say as an owner of this business that I will do it, nothing is going to happen. So first and foremost focus as we talk about hatke is self, is basically taking the responsibility. It is basically talking about, I have to start myself. Now anything and everything taken apart, like social aspects, business aspect, if I boil it down to only self, aham, it is basically about me having that energy to sustain today, sustain tomorrow,
think positive, and basically start thinking more than me, which actually moves me up the Maslow's triangle from basic needs. That okay, fine, I'm taking care of my basic needs. Moving further, okay, I'm taking care of my emotional needs. Oh, moving further, I am happy about the social needs. Though I'm digitally connected with people, I'm connected. So with the constraints that we have, basically we have to start ourselves with our own as a focus. We have to take the onus on ourselves. Typically we tend to get into a motion of pointing fingers with respect to due respect to everybody. It's a human tendency to point fingers. अरे त्यांनी मला मदत करायला पाहिजे, मग मला रस्त्यावरती जाता येत नाही, मग I am not able to buy these things. Online market is not happening. Oh, my customers are not working. It's fine. It's about me. I will start basically leveraging current constraint situation to my benefit. So that's the first message that we have to give. And we talk about a new normal now. काहीतरी complex phenomena, new normal वगैरे असं काहीतरी वापरतात. So we have been advising our kids that mobiles are absolutely not allowed. Don't use mobiles. We also talk to ourselves. अरे तुझा screen time किती आहे, दिवसभरात किती वेळ घालवतोयस. Now it is completely reverse. So this basically talks about we have to actually completely think differently, flip the coin, look at the backside of the coin, completely the way that we want to be open. So start with yourself, be open about what is currently the state. And I remember, Satish Joshi is on the call. I would like to use his experience that he shared. He talked about something called as ACR. Is basically accept the situation as is, accept it thoroughly, so that you don't have any problems with what is the current state. Okay, fine, things are not happening, or newspaper is not coming, oh, internet is working, I don't need to go out, fine, everything is standstill, fine. So I have accepted it. So accept, then try to do maximum into that and try to correct either myself or the situation to do better. So do that cycles number of times so that you are doing better and better and better in the current context. Now, if you are not able to succeed yourself, then either replace the situation or replace yourself. I think it's a phenomenal kind of principle that I've learned. Thank you, Satish Joshi sir, to have given me that thought, where we have to be relevant to the current situation. We have to be accepting it. We have to correct continuously. You have to improve continuously and leverage the maximum out of the constraint that we have. And if at all we have to look at the current situation rather than challenges or issues, we have to look at that as an opportunity been thrown at us to improve ourselves, to introspect, finding new me. I was talking to someone, and that lady told me that actually it is where I am finding myself, where I'm going through the same gate that I was going through the society. And it was Dr. Jayashree Fadnavis is a part of our forum. She was telling me that I found that the gate, इतकं सुंदर कसं आहे काय गेट, आपण ह्याच्याकडे कधीच बघितलं नव्हतं. I am finding my home to be completely different. I am finding the way that each corner of my home I have not visited. So basically introspection and also finding things in a different way is something that we need to look at. Another dimension I would like to cite, and I would like to actually ask this question, की आत्ताची करन्सी काय आहे? आत्ताची दुनिया, आत्ताचे जे चालू आहे, आपण जगतोय, लॉकडाऊन झालं more than a month, still we are alive, we are working, things are working. So what is the currency? Is it money? No. Money is not the currency. Money is not the currency, but the currency definitely is the kind of hope and faith that we generate in ourselves, the hope that we generate with others, the kind of positive thoughts, the new kind of innovative ways that we can look at it. It's a goodwill that we generate by doing things for ourselves, for others, to make sure that they are happy or they are feeling good about it. A visibility that we get. So for our business, now this could be applied for your own self or your business. So what we need to do in this current situation is generate hope within yourself, within your employees, within eventually taking it to the stakeholders, let it be their customers or vendors. Generate goodwill, generate visibility, let them feel that you care. You reach out to them, talk to them. Don't talk about sales.
Don't talk about something to be bought from you. That's a big no-no. That's a big cross. They are not going to listen, because money is not getting transacted apart from essential commodities getting bought. Only expenses are happening right now. No investments are happening. Investment in the form of thoughts, goodwill, visibility, building credibility. Yes, I believe Shirish Kulkarni is the one who is thinking about us. Oh, Milind Joglekar is the one who is actually looking at a different perspective for me. Oh, he cares about me. Put efforts. See, we have our time. Make sure that we reach out. We put efforts either to improve ourselves or our customers or the relationship, or put efforts to improve skill sets of our employee. Do trainings. Do sharing of experience, insights. A lot of webinars are happening. Make sure that you are on top of it. So current currency is not money. I think let's digest the situation and make sure that all these stakeholders in our game. Now in business, those are definitely owners, customers, employees. The same applies to our families also, and hence the society. So current state is definitely, I definitely say that it is where we want to sustain. We want to be alive. We want to make sure that we are going to pass through this phase. And this is actually a frame, and I was watching this Castaway movie where Tom Hanks actually at a point in time, he gets frustrated and says, I got to keep breathing because tomorrow sun will rise. Who knows what the tide could bring. Things will change. हे टेम्पररी स्टेट आहे, हे चेंज होणार आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला फक्त महत्वाचं काय की आपण आपला मोराल जास्त चांगलं ठेवायचं, आपण आपल्यावरती फोकस करायचा, आपली पॉझिटिव्हिटी वाढत राहायचं. So now coming to Hatke, and actually this is something that I got coined around 3 weeks back, where H stands for health. So health for yourself, health for your employees, health for your customers. So think about health as a most primary thing, because survival is the key to success. Attitude, positive attitude, looking at the things positively. Technology had been a little bit of a here and there for many people, like who are resistant. Yare he kashala he smartphone kashala operator. Oh, why do I need to use this video conferencing? You know, I will not use online banking. अरे ते पैशाचं काय होतं काय कळत नाही. हे ट्रान्झॅक्शन रिस्की आहे बरं का. Now think about that. If we would have not done demonetization around 2 years back, what was the state, the current state, that we would have not been able to face it. So technology is a key to success. टेक्नॉलॉजी जेवढ्या मी लोकांशी बोललोय, टेक्नॉलॉजीमध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे 2, 3, 4 वर्षापूर्वी, इंद्रनील चितळे बोलत होते, चितळे बंधूंचे, त्यांनी इमेन्स इन्व्हेस्टमेंट केलेली आहे टेक्नॉलॉजीमध्ये. नाउ ही इज सेइंग दॅट आय एम एबल टू रिमोटली मॅनेज द थिंग्स. I am able to see all the franchises in front of me. I don't have a worry. I am going online. I am already online. I'm into packaged foods. I'm just focusing on that. I'm just diversifying, you know. आपली स्टेट पण तशीच पाहिजे. Use technology as a boon. Knowledge is the power. Knowledge is the key. Use engagement to yourself. पहिल्यांदा आपल्याला स्वतःशी बोलायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघितलं ना, याच्यात की सक्सेस फॅक्टर असा आहे की मी जर स्वतःला एम्पॉवर केलं, मी स्वतःला पॉझिटिव्ह केलं, मी स्वतः थिंक केलं. आता हा हटके कन्सेप्ट कसा आला? 3 आठवड्यापूर्वी माझ्या डोक्यात आलेला कन्सेप्ट आहे. आज त्यांनी एवढं मूर्त स्वरूप घेतलंय. थँक्स टू द पॉवर ऑफ थॉट. व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज, इफ यू हॅव स्ट्रॉंग थॉट्स, make sure that you stick to it, work around all these things, detail it out, and then you will be able to get successful. So health is wealth, positive attitude is the key, state of the art technology is the key, knowledge is power, and engagement is a lifeline. Moving forward, talking more about the health म्हणजे फक्त physical नाही, health is about mental health, social health. Now social, there is a little bit of clarification I would like to give. सोशल डिस्टन्सिंग म्हणतात, म्हणजे आपण सॉलिट्यूड घ्यायची का, म्हणजे एकटं राहायचं का? नाही. इट्स बेसिकली वेअर यू हॅव टू अवॉइड फिजिकली मीटिंग पीपल, मेंटेन अ maybe 3 to 5 feet distance with each other, so that this virus will not contact you. But all this plethora of devices are there, plethora of connectivity is offered by the technology, the digital aspect, digital media. We have to make sure that we leverage that. And you know, all this knowledge, all these movies, everything is actually at the fingertips of you. Just search it and you would be able to get all these aspects. So key is being physically, mentally, and socially fit.
think about the gratitude aspect. I remember Castaway मध्ये ग्रॅटिट्यूड किती महत्वाचे की आपण आपल्याला देवाने जिवंत ठेवलेलं आहे, आपल्याला देवाने हवा दिलेली आहे, आपल्याला जेवण मिळते दररोज. Why don't we go back and thank person who has done it? अन्नदाता देवो भव. आपण म्हणतो संध्याकाळी आपण म्हणतो की हा दिवस चांगला गेला. Why don't I look at it? So basically, if you can see a little bit of spiritual dimension, a little bit where we actually have to look into ourselves, is the key message that I'm trying to give. And this is something that around 25 people that I have spoken to till now, who are business leaders, have told me. And that's where I'm repeating it. So in a nutshell, how to run the business in the current situation is, firstly, it is running it in your mind की मला कुठली सेल्स प्रोसेस, मला कुठली प्रोसेस चालू करायची आहे. माझ्या बिझनेसच्या दृष्टीने सेल्स महत्वाचं आहे, मार्केटिंग महत्वाचं आहे, ऑपरेशन्स महत्वाचं आहे, त्यातली मी काय गोष्ट चालू करू शकणार आहे. Then think about doing it remotely or digitally. Can I have stand-up meetings? Can I connect with my marketing head? Can I connect with the customer? Can I have the distributor at least to talk to him so that I can plan for the future? Can I look at the backlog of orders? Can I look at debtors and creditors remotely? Can I look at my product list and think about some other differentiated product? Then we will get ready to do all the things when this lockdown is removed and physically work on those things. Now this is a little bit complex side. Let me tell you की एवढं काही कॉम्प्लेक्स जीवन नसतं, पण बेसिकली आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन द कम्प्लीट बिझनेस प्रोसेस. अख्ख्या प्रेझेंटेशन मधली महत्वाची स्लाइड आहे. So it's about the complete business cycle that we have. We have marketing, sales, order management, design, manufacture, assembly, packaging, dispatch. Typically manufacturing ची cycle आहे training, payment, receivables, and customer testimonial, customer being happy. All these are actually only customer centric process. माझ्याकडे maps असे आहेत, employee centric पण आहे, vendor centric पण आहे. पण लेट्स लुक एट इट. आता आपण ह्याच्यातलं काय काय चालू करू शकतो. आणि I want you to think for your own business now. Take a moment and think about it. And I am finding for most of the manufacturers that we are not able to start all this, but definitely we are able to do marketing, branding. We are able to do designing, forward looking, and standardization and training for sure. So these are the actually processes that we need to invest. Looking at the customer, the similar kind of processes that we need to also focus on employee and our own self. So this is a critical thing wherever we want to go and start anything about talking about our business. Start creating marketing collaterals. Start looking at the design that we have, we would be having a plethora of other alternate designs that we can create in the time that we have. Do a lot of training and skilling, reskilling for your employees, for yourself and customers. Make customers aware that, okay, this is new set of the products. Maybe you have not understood it. So I would explain it. Now you have time. Many of the business owners that I've spoken to, I've found that now all the chain of the customers till the top are having mindset. They are having time. They are listening to us. So if we say that we are not selling, we are just talking about a new phenomenon. Suppose I'm in logistics, and this is a new way that I am actually going to run this supply chain digitally. This is where you're going to get connected. Ha dashboard तुमच्याकडे असेल. At a point in time, you would be able to know where the cache is locked, where the packet is. I'm using RFID there, and it is all IoT based. Wonderful. He is going to be remembering you for that, what you said. And whenever the time comes, whenever he has to invest, he is going to recall and call you back. So that's the way that we want to run. So this is the key. Find out a process or sets of process that you can still run without being physically connected. So a little bit complex. Fine. म्हणजे काय तुला नक्की काय सांगायचं? So basically, nutshell is that find out the processes that you are capable of running right now. One more message that I got, and this was head of intensive care unit. काळजी करू नका, काळजी घ्या. Now, lot is said here. If we are just being worried, then it will not help. But if we are careful, that is something that will definitely help. Moving forward,
Now, what is this Hatke? And I always was trying to look at not making everything dry. कसं बोर होतं लोकांना, त्यामुळे मी I was looking at finding out either Hindi or Marathi song that will depict the way that you want to translate the message. So here it is. Health is इतनी शक्ती हमें देणं दाता. मला सगळ्यांना असं वाटतं की मला एवढी शक्ती पाहिजे की so that I'll keep my health in all 3 dimensions very strong. Attitude, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. So I'm not worried. I'm blessed. I'm having positive mindset. Technology, it's about the telephony, it's about the connection. मेरे पिया गए रंगून, वहां से किया है टेलीफोन, तुम्हारी याद सताती है. Knowledge, जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. So knowledge about being aware that there is a cycle, that if at all I am winning right now, if I am cash positive right now, there might be a time which actually will take me down. Engagement, and I remember this song, A Dostii from Sholay, and I find that आपण जे stakeholders आहोत, एकमेक आहोत, maybe a platform आहे. So we have to look at ourselves being part of being friends, good friends, and I am seeing the employer and employee having this kind of a relationship where they are pally with each other. तेरा साथ न छोडेंगे, तेरी जीत मेरी जीत, हे सगळे जे काही मेसेजेस आहेत ते आपल्याला हिंदी गाण्यांमधनं पण मिळू शकतात. ही स्लाइड मी मुद्दामून ठेवली होती की आपण जीवनाकडे वेगळ्या प्रकारे बघू शकतो, आपण हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारे बघू शकतो. मी जयश्री मॅडमशी बोलत होतो आणि त्यांनी मला मनाच्या श्लोकांमधनं काय काय मेसेजेस घेऊ शकतात हे मला सांगितलं. मी बऱ्याच ठिकाणी बघतो की आपण एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये गीतेमधनं आपल्याला बिझनेस कसा समजू शकतो असं आहे. हा माझा एक वेगळ्या प्रकारे हटके प्रयत्न होता की ज्याच्यामधनं आपण हिंदी गाण्यांमधनं सुद्धा आपण प्रत्येक बिझनेस कॉन्टेक्स्ट समजून घेऊ शकतो. A little bit more about how to run your business, a little bit of a try slide and involve, strategize, look at your vision mission, and look at. So one business I was talking, he was saying, yeah, fine, I am comfortable, I just did my vision mission exercise, and everything is hunky dory. The whole of my organization is oriented towards what I want to do as a 100 course top line, and everybody has got action items. I don't really need to worry whether it is a pandemic and lockdown. So that is the state where you could be if you are strategized, focused, and you know what you want to do, and you translate it back to your employees and all the stakeholders. Look at marketing needs, what is required for the marketing, and create those tenets that you actually quickly could be created. So if you can see, strategization is at the top, market comes the next, employee goes the next. Make sure that you are reskilling them, training backlog is completed, you do project management training for them, do all the possible technology training. Customer needs comes next. Connect with your customer, have a compassion, make sure that you generate testimonial positivity from them. And finally, it is important that we actually say yes to technology and plan technology intervention. Now, it might be getting looked at as a cost, but look at it as an investment, positivity. For all that, those I have spoken to, in fact, I can cite the example of Ravindra Bhatia, who is into logistics, a very complex kind of unmanaged or full of chaos kind of a business where truckers call him, and he has also people who want to move goods from one place to other place call him. He gets some 700, 800 calls in a day, and he has to match the needs, put the rates in, and manage that. So he has implemented ERP 3 years back. He has implemented also CRM, where algorithm automatically matches the demand and supply, and that algorithm shows what is the potential price. He has doubled his revenue, and he is currently talking about working remotely. He is having, when I was talking to him, he was saying, no, I'm conducting Scrum meeting. I said, Scrum meetings? Scrum meeting is a IT parlance. IT मध्ये ह्या गोष्टी चालतात, Scrum meeting, daily meeting, morning meetings. हे कळलं कसं काय? How did you come to know about it? He said, my daughter visited once, 1 month she was with me, and she said, Papaji, why don't we start with this? This is a good idea, where we ask 3 questions. Again, this is a best practice taken from IT to some
kind of completely different vertical of business, logistics, where we ask 3 questions. One is about, what did I do yesterday, what I am planning to do today, and are there any hindrances? And that Scrum Master basically takes care of how to address that in an offline way. Meeting is lasting for more than 10 to 12 minutes. Everybody gets 30 seconds to talk. So this is where the technology aspect is going to come into picture. And this is where the Hutke concept would actually help you. Oh my God. So I'm feeling like, oh, I have to do a lot. असं काय नाही, आपण विचार करूया की आता एक एक्झाम्पल घेऊया, रिमोट मॉनिटरिंग और remote working. So how do I succeed as a remote worker? Make sure that most of us are actually able to work remotely. We have to be connected. We have to actually have this protocol of how to join a meeting if at all you are putting a video on, how to create a background, virtual background. There are a lot of technology ways that you can enable yourself to be able to present it in appropriate way, connect with others. Some people might have a notion of preference to a technology, respect that, and make sure that your time is spent in most effective way of connecting with others. Moving forward, actually, how much of technology is too much? Don't use technology blindly. Use it selectively. Make sure that you are still away from the screen. Whenever you want to take a break after an hour or so, make sure that you take it, and so that your energies remain constant and you are rejuvenated again. Moving forward, complex thing like a new normal. सगळे म्हणतात ते न्यू नॉर्मल काहीतरी असतं. I'm just checking how much time. I think I've completed around 27 minutes. न्यू नॉर्मल, अरे काहीतरी भयंकर दिसतंय, बघायला पाहिजे काय, आपण बघूया काय आहे ते क्विकली. तर आपण जर बघितलं की बिझनेस आणि सेल्फ साठी काय काय महत्वाचं आहे, म्हणजे न्यू नॉर्मल आहे. न्यू नॉर्मल म्हणजे काय, आता नवीन स्टेट कुठं येऊन पोहोचली, आपल्याला काय, कशाची वेळ, कशाचा विचार करायला पाहिजे. We have to be extremely careful about the cash. Everybody is going to ask more for less. मी पैसे न देता मला काय मिळू शकेल. So that is actually where we actually have an opportunity to do jugaad innovation. We Indians are extremely well known for doing something which is hatke, and jugaad has become a part of HBR report, where it is recognized all across the world. So make sure that you innovate. आता हे आपल्याला constraint आहे ना, ठीक आहे, मला opportunity, I will translate that into something different, right? No frills. Nice to have business will take the time to revive. No frills. People are not going to spend about any of frill items. I was talking to a business owner who was in tourism. म्हणलं सर असं झालं, आता सगळं बंद झालंय, मी काय करू. म्हणलं ठीक आहे, तुझं काय छंद आहे. नाही मला कुकिंग मध्ये भयंकर आवड आहे. म्हणलं ओके fine, start a group, explore all the possibilities that you can do there, and look at, so मग काय करायचं पुढं. नाही sir, I am thinking of opening a hotel. I said okay fine, think about it and diversify. Think about diversification. Go back to your question yourself what all you can do. See, whenever I asked myself around a month back की अरे बिझनेसच नाही तर बिझनेस कन्सल्टिंग कसं काय होईल. Right. So that is not a stoppage for you. So you can definitely carve out something that is hatke to really make sure that you are completely doing a different thing. You are making yourself ready. You would have your own resolution to do certain things. So only mandatory travel will happen for you as well as for business. Nothing is going to happen. The aero industry is going to be put under the stop. Tourism industry is going to revive a little bit late. So more lean business models. म्हणजे काय, तर कॉस्ट ज्याच्यामध्ये अडकलेली आहे ते डेफिनेटली रिड्यूस होईल. We have Bahar in our group only, who is running his business for last maybe 15 years without having an office. I was talking to an architect where he is saying, अरे शिरीष, मला असं वाटतं की जे मी काही एवढं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, I don't require this office. Over a period of last 1 month, I am able to work remotely. कशासाठी मी एवढं इन्व्हेस्ट केलंय, कशासाठी जो मी रुबाब मिळवतो पण मला एवढी कॉस्ट पडली आहे. I am going to reduce it. I am going to have somebody else to own it. I will get some 3-4 lakhs rupees from there. I will have some other businesses to be cultivated there, and I am going to be free of that. So that is where business models are going to be lean.
you would see a lot of rationalization in the salaries. You will see a lot of rationalization in the way that payments are done. It could be deferred. You will see that advances are required to be done. So all this will change the business model. So for individual, mandatory social or physical contact, I would call it physical contact, mostly remote working, a rationalized or variable salary. I am finding in IT industry, in fact, it was something I predict around 5 years back, that there will be 20% reduction in salary and or 20% reduction in manpower, and that is happening as we say. It is small and medium businesses मध्ये आपण एकमेकांना जवळ असतो, आपण एकमेकांचे दुःख शेअर करतो, पण तिथं IT मध्ये असं होतंय की it's absolutely ruthless. They are more close to hire and fire kind of a technology. Reskilling and multi-skilling is happening. Industry wise, you will see a lot of opportunities in healthcare. आपण बघतो की काही काही गोष्टींमध्ये इनोव्हेशन चालू आहेत. रेस्पिरेटर मध्ये, इन्क्युबेटर्स मध्ये इनोव्हेशन चालू आहेत. ते प्रॉडक्ट्स ऑटो इंडस्ट्री बनवायचा प्रयत्न करते. अगेन, healthcare industry has got some views about it. That's fine. I was speaking to a doctor and he was saying 3 महिन्यात काही शक्य नाही. सस्टेन्ड एफर्ट ठेवा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करा, 3-5 वर्षांमध्ये नक्की गोष्टी तुमच्यासाठी अपवर्ड दिसायला लागतील. Dependency on China, everybody is questioning dependency. So all that what was getting done in China, India is going to be looked at as an alternative, and we have to quickly gear up. ही अपॉर्च्युनिटी एवढी मोठी आहे. मी एक डायनालिक कंट्रोल्स नावाच्या कंपनीमध्ये डिरेक्टर बोर्डवरती आहे. दे आर इनटू इंजिन टेस्ट बेड मॅन्युफॅक्चरिंग. There is a diversification into electric vehicle which has come up in last 1 month. Electric vehicle testing, motor testing, the connector testing, battery testing are new avenues that is coming up. त्याच्या पुढे जाऊन KPIT बरोबर कोलॅबोरेशन करून फ्युएल सेल सारख्या एक लीडिंग टेक्नॉलॉजी रिसर्च मध्ये पण काम करण्याची, डायनालिक इज अ स्मॉल कंपनी इन शिवणे, अराउंड 47 crores ऑफ टर्न अराउंड, पण त्यांना मिळू शकते. सो वेन देर इज अ विल अँड देर इज अ कनेक्ट, I'm seeing that strong thought within you can definitely drive you towards bigger kind of opportunity. Digital is the key, definitely connectivity, all this video conferencing, everything connected. Blockchain will get a lot of visibility, and connection is definitely going to be a key to success moving forward. आता मी काही आपण इंडस्ट्री लिडर्सशी मी जे बोललेलो आहे त्यांचे क्विक मेसेजिंग बघू. आय थिंक रवींद्र भाटियांबद्दल मी बोललो, सतीश जोशींचे ACR मी बोललो. बिलीव्ह इन yourself is definitely a key message that he has given. Dr. Rajans is telling us that 85% of us are going to recover without going to hospital. Don't you worry about it. Around 11% may have to go some medical treatment or go to doctor. Around 5% may have to go to intensive care unit, out of which 2.5 to 3% is only the mortality rate. While for dengue it was 4.2, on TB it was 15%. We don't really need to worry about it. Another thing that is happening right now is called as herd immunity. All of us are going to get exposed to coronavirus, and with our own resistivity we will be recovering. See, a virus is going to be around us for a while. We have to make sure that our resistivity, our immunity is capable of taking it out and helping us to be resistive, and the whole society eventually builds itself as a strong immune system for our taking it forward. There was a very strong notion that doctor mentioned about respect to healthcare contributors. Make sure that all these doctors, nurses, so who are actually working for our own benefit, for our own society, for somebody of us not being well, we have to respect them. I think I spoke about Indranil. Professor Sahasrabudhe was clearly saying that remote digital learning is the future. I was talking in the morning also to Manjusha in this group, and e-learning is definitely going in northward direction. It's more inclusive and far-reaching. This whole technology will help us to reach faster. Dynalek, I mentioned about finding alternative for China. We have our own Charuvas Pandit. He's talking about this is a regular recession. Don't worry. Plan for your own products and services in such a way that you are just taking it as a business normal. A company with issues into pressure walls is saying that okay, fine, there are ups and downs.
and it keeps on happening. Strength is within you. He's saying that strength is within you, and hence make sure that you are giving the strength to yourself. Bahar, I mentioned about the low cost model and variable cost aspects. These are various individuals that I've spoken to, and I'm open for any kind of things that we want to derive from them moving forward, and get a help for us. So let's have a big round of applause. I think I've taken around 35 minutes. I would be definitely open to go back to any topic. This is near and dear to me, so I can delve more. But now I would like to open it for questions, observations, anything, so that rather than being a monologue, it becomes a dialogue and communication, mutual communication. So I'm ready to open for any questions. Yeah, that's great. If anybody has questions, you can ask, or if you want to write it in chat box, you can, please. शिरीष, फारच छान प्रेझेंटेशन झालं. आपला इंटरव्ह्यू पण झाला होता, त्याच्यामध्ये पण फार छान पॉझिटिव्ह वाटलं. अजून एक मला ह्याच्यामध्ये ऍड करावीशी वाटते एक गोष्ट. ह्या काळात आपण आपले छंद जोपासावे असं माझं मत आहे, की जे आपल्या पुढील आयुष्यात सुद्धा आपल्याला स्ट्रेस बस्टर म्हणून आपल्याला उपयोग होऊ शकतात, असं वाटतंय. शिरीष, फारच छान प्रेझेंटेशन होतं. थँक्यू. I think self-realization, I think I'm completely with you for that. छंद किंवा आपल्याला सेल्फला फाइंड आउट करणे, की आतापर्यंत मी जे काही केलं नाहीये त्या गोष्टी करून बघणे. फॉर एक्झाम्पल, माझं समजा मी स्वयंपाक करायला कधीच केला नसेल आणि मला अशी अँक्झायटी असेल की अरे ते पोळी सर्क्युलर कशी होते, मे बी this is a time that I push myself to really do that. There might be a thing that if I'm not able to sing, and I venture out and say that okay, how to sing could be the thing. If I don't know how to take interview and I venture out, fine, I'll take interviews for people and understand how to reach out to them. That could be the way. So you're right, Baharji. छंद हे महत्वाचे आहेत. Self hobby and self interest is the thing that will actually rejuvenate you, enable right side of your brain, and make you freshen up. Actually, it is a good stress buster. Music, reading, any of your hobbies definitely help you. Any other questions? Any other questions? हॅलो सर, सचिन पंडित बोलतोय. खूपच सुंदर आणि एस्पेशली रिसेट बटन दाबण्याचा जो एक एनॉलॉजी होती, दॅट वॉज व्हेरी व्हेरी ट्रू. एक प्रश्न आहे एंटरटेनमेंट. मी थोडाफार जोडला गेलेलो या इंडस्ट्रीशी, एंटरटेनमेंट इंडस्ट्री. आता सगळीकडे असं म्हणतात की बरेचसे इव्हन आमचे कलाकार लोक सुद्धा म्हणत असतात की एंटरटेनमेंट ही सगळ्यात शेवटची गोष्ट माणसाला लागते, आणि सो इट विल टेक फॉर अ व्हाईल टू कम आउट ऑफ ऑल दीज थिंग्स. तर अशा लोकांसाठी काही सूचना, म्हणजे डिजिटली किंवा समथिंग, ऑफकोर्स वी आर थिंकिंग इनोव्हेटिव्ह आहे, पण त्याला ब्रेक थ्रू मिळत नाही अजून. जिथे काही ठिकाणी लोक आवश्यक एकत्र येण्याची आवश्यकता असतेच असते, अशा काही बिझनेससाठी काही मंत्र किंवा समथिंग एल्स? 2-3 गोष्टी सांगेन मी. एक तर ऍक्सेप्टन्स, की याला वेळ लागणार आहे, हे पहिल्यांदा आपण करायला पाहिजे. त्याच्यावरती आपण काम करूया, पण ऍक्सेप्टन्स की याला वेळ लागणार आहे हे डेफिनेटली मॅस्लोचा जो ट्रायंगल आपण बघितला होता त्या नीड मध्ये नाहीये. म्हणजे माझ्या खाण्याची भ्रांत असेल तर मी एंटरटेन करणार नाही. मला खाण्याची भ्रांत असेल, मला कपड्याची भ्रांत असेल तर मी डेफिनेटली एंटरटेनमेंट करणार नाही, की मी ऑप्शनल इव्हेंट आहे. हे एक पहिल्यांदा आपण ऍक्सेप्टन्स करूया. म्हणजे असं मी स्वतःला समजावून सांगतो. आणि 2-3 तयार केलेले, मी स्वतः केलेले एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगेन. डिजिटल फॅशन शो हा एक कोऑर्डिनेट केला झूम वरती. आता हे आयडिया आहे, मी असं क्लेम करत नाही की हे सगळ्यात जगात चांगलं आहे आणि पॉसिबल आहे, बट जस्ट टू प्रूव्ह अवर पॉइंट वी कॅन डू दॅट, वेअर पीपल ऍक्च्युली प्रिपेअर देमसेल्स. आमच्याकडे एक फॅशन शो मध्ये काम केलेला माणूस होता, त्यांनी त्यांना गाईड केलं. त्यांनी वेगवेगळे 1-to-1 सेशन्स घेऊन त्यांना रेडी केलं. कॅमेरा कुठे ठेवा, लाईट कसे ठेवा. आमच्याकडे एक फॅशन डिझायनर होता, बाकीचा
त्यांनी सांगितलं की कपडे कसे घालायचे, प्रेझेंट कसं करायचं, वॉक कसा करायचा, कुठं बघायचं, काय नाही करायचं. And we conducted that fashion show. Okay, so fashion show is one dimension that I can quickly cite. The second dimension I would cite is running musical programs remotely without having duets. Okay, karaoke music हे जो मनुष्य परफॉर्म करतोय त्याच्या एंडला लागून तो मनुष्य परफॉर्म करू शकतो, आयदर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट करू शकतो किंवा तो गाऊ शकतो. हे मी आता कन्सिस्टंटली 3 का 4 स्वतः मी काही मला म्युझिक आवडतं, तर त्या मी कोऑर्डिनेट केलेल्या आहेत. आणि टेक्नॉलॉजी इज प्रूव्हन की त्याच्यात डिले असतो, 70 ते 80% आपल्याला कंटेंट पोहोचतो, पण त्याचा जर आपण ऍक्सेप्टन्स केला तर माझ्या म्हणजे मीटिंगला मोर दॅन 250 पीपल वेअर प्रेझेंट. सो हे माझ्या लिमिटेड नॉलेजवरनं मला जे सांगता येईल तेवढं मी सांगितलं. आपण तुमच्याबरोबर बसून एकदा ब्रेनस्टॉर्मिंग करूया आणि 3-5 वेळ तर नक्की येतील तुमच्याकडं की अरे हे करून बघूया, हे ट्राय करूया. नथिंग इज इम्पॉसिबल. Okay. Shirish, Shirish, there is one question from Atharva Gidre. He's saying that he's a budding sound engineer and how he should advertise himself. That's what he wanted to ask. Okay. आता ऍडव्हर्टाइजमेंट आणि ब्रँडिंग बद्दल मी काय बोलणार की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय थिंक ही इज इन द राईट फोरम. ही हॅज टू जस्ट राईट अ समरी की मी असं आहे, मला साऊंड बेसिकली यू हॅव टू नो की तुझं फिटमेंट कुठं होणार आहे, तू कुठल्या स्टुडिओमध्ये होणार आहेस का, तुला स्वतःचा स्टुडिओ चालू करायचा आहे का कोणाशी असोसिएट व्हायचं आहे, म्युझिकमध्ये साऊंड आहे का तुझा थिएटर मधला साऊंड आहे, कुठल्या विषयाचा अभ्यास आहे, हे सगळ्यात महत्वाचं. ती निश तुला मेंटेन करायला पाहिजे. का तुला जनरलिस्ट व्हायचंय का तू फक्त काही जिंगल्स वगैरे रेकॉर्ड करून देणार आहे. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट ऑफरिंग्स यू हॅव. आपला जो स्किल सेट असतो ना, मी जेव्हा आता बसून विचार करतो अरे शिरीष तुझ्याकडे काय आहे, ही गोष्ट करता येईल. जेव्हा मी बिझनेस कन्सल्टिंग चालू केले मी विचार केला हा ठीक आहे, जनरल मोटर्स, जनरल इलेक्ट्रिक या सगळ्या कंपनी बरोबर काम केले, पण MIDC मधल्या कंपनीचं प्लेन पॉईंट तुला सांगता येतो का. आन्सर नो आला तर मी म्हटलं शांत बस, मग थोडंसं आपल्याला वेळ घालवावा लागेल, आपल्याला हे स्टडी करायला लागेल. माय हंबल रिक्वेस्ट टू अथर्व इज फाइंड आउट युअर निश एरिया. तुझा स्वीट स्पॉट कुठला आहे तो फाइंड आउट कर, त्याच्यावरती फोकस करून एक लिस्ट ऑफ ऑफरिंग्स प्रोडक्ट्स तयार करायचे. त्याला थोडा वेळ लागेल आणि देन दॅट इज समथिंग दॅट यू वॉन्ट टू गो टू मार्केट विथ. सो दिस इज कॉल्ड एज GTM, गो टू मार्केट स्ट्रॅटेजी. GTM, गो टू मार्केट स्ट्रॅटेजी म्हणतात त्याला. ती करावी लागेल आणि मग नंतर मार्केटला जायचं. ऍक्च्युली ह्या सगळ्या टर्म्स आहेत ना, या कॉर्पोरेटमध्ये खूप स्टँडर्ड आहेत, आपण स्मॉल अँड मिडियम बिझनेसमध्ये वापरत नाही आणि मी पण अवॉइड करतो वापरायचे, कारण की मग अरे हे काहीतरी वेगळं भारी बोलत असतात, काही समजत नाही असं म्हणतात. पण दिस इज द ट्रूथ दॅट यू हॅव टू यूज GTM स्ट्रॅटेजी ॲज अ आन्सर टू यू. अथर्व, आय होप दॅट आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. Yes. Any other dimensions? Anything? Yeah, in chat box, Shirish, something can you see? Let me just check chat box. Santosh Deshpande, and he is asking, it is a correct time to start a new venture, maybe along or be living present job. हा पॅराडॉक्स आहे. एक दोन भाग आहेत. म्हणजे आपल्याला जर आता विथ ड्यू रिस्पेक्ट मला कुठलीही आयडेंटिटी रिव्हील करायची नाही, खूप जणांचे जॉब जाणार आहेत. म्हणजे इट्स अ व्हेरी नॅचरल ट्रेंड, लेट्स ऍक्सेप्ट इट की देयर बी अ ब्लड शेड. मेनी ऑफ आवर ओन क्लोज रिलेटिव्स आर लायकली टू बी बीन अवेलेबल. म्हणजे त्याच्यात आपण फायर होणार आहे असं नाही म्हणायचं, की ते अवेलेबल होणार आहेत वेगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर डेफिनेटली मी पॉझिटिव्हली म्हणेन की देर आर अव्हेन्यूज, न्यू टेक्नॉलॉजी अव्हेन्यूज वेअर वी कॅन स्टार्ट बिझनेसेस. फक्त सगळ्यात महत्वाचं हे ठरेल की आपल्याला कुठल्या निश वरती, कुठल्या नीड वरती मार्केटमधल्या टार्गेट करायचं आहे. ती नीड जर ती आयडेंटिफाय करता आली तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. ती कोर नीड पाहिजे आणि रोटी कपडा मकान यापैकी जर असेल, किंवा आता आपण बघतोय की डिजिटलला एवढं महत्व प्राप्त होतंय, डिजिटल मीडिया. So that is definitely an industry where we can actually quickly catch upon things.
where we find that people are extremely busy even right now, irrespective of this slowdown. So what I would say is that identify areas. तर चिकन अँड एग आहे ते. मी असं म्हणेन की याच्यासाठी जॉब सोडायला नको. जॉब असेल तर पुल होल्ड द रोप व्हेरी टाईट. मेक शुअर दॅट यू आर रिलेव्हंट टू दॅट जॉब. समजा मी प्रोग्राम मॅनेजर असेल, मी कुठेतरी मे बी आय एम अ डिरेक्टर ऑफ टेक्नॉलॉजी. I would actually enrich myself. I will learn more technologies. I will make myself more, important in that organization. माझा जर मार्केटिंगचा रोल असेल तर मी जास्त अव्हेन्यू टार्गेट करेन. माझा एरिया वाढवीन, माझा स्कोप वाढवीन, माझा रेव्हेन्यू टार्गेट्स वाढवीन, कस्टमर कनेक्ट्स वाढवीन. So if I am in a job, I will make myself more relevant to the job rather than leaving it. I will hold extremely tight to the rope. See, honestly, entrepreneur space is pretty challenged right now. आणि मी स्केअर करत नाहीये, पण सगळ्यांच्या मनात हेच आहे की अरे पुढे काय. त्यामुळे जे एम्प्लॉईड आहेत त्यांना माझं स्ट्रॉंग मत आहे की त्यांनी होल्ड करावं. डेफिनेटली इफ यू फाइंड सम real good strong venture that you can take up, it is the best time to also jump if you are sure and your business plan is very clear, where all the risks are taken care, and you as person who is diving into it is ready for, typically म्हटलं जातं की 1000 दिवसांचा आपण प्लॅन करून यायचं की 1000 दिवस जरी मला 0 पैसे मिळाले माझ्या बिझनेसमधनं तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही. 1000 दिवसासाठी, टिपिकली 3 वर्षासाठी मला माझ्या फॅमिलीला किंवा इतर ज्या काही माझ्या निकडीच्या गरजा आहेत, जे माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ॲज अ फॅमिली, I will be able to take care, including healthcare, any hospitalization. I am completely secured. Then jump into it and make sure that you, जेव्हा तुम्ही बिझनेस कराल तेव्हा त्याला जो फोकस लागतो, त्याला जे डेडिकेशन लागतं, तो ऑलमोस्ट 24/7 असा भाग असतो. तर त्याची काळजी घेऊन मग जम्प करा असं मी म्हणेन. Any other questions? I'm just looking at chat. I think Santosh Deshpande. Okay. Okay, one more thing I would like to then outline. हे जे मी वेगवेगळ्या लोकांशी बोललोय. Yeah, any question is there? Yes, Shirish, many of us are into architecture or project business. One minute, I'll mute this. So many are many are architects, many are into interior designing, turnkey project designing, material supplier. We are many AC suppliers. I am a lighting supplier. So we are basically majorly connected to the project business. So now how you see that Japan government has already announced a bailout package for their companies in China to ship to India. So what type of activity we all need to do to get the business in this thing? Definitely with digital media, but can you give us the light on which organizations which are working towards the bringing that companies to India or specifically Maharashtra? I was looking at a video. Any suggestion for organizations? Yeah. So I was looking at a video where various businesses across not only in China but also Southeast Asia are looking at opening offices here in India. There will be a lot of German companies coming in. So what I would say is, आपण ज्या एरियामध्ये आहोत, I was talking to Manoj Rathi, who is actually heading a venture into where he's collaborating this kind of a liaison between the government, the entities which are bringing this business into India and back into siphoning it eventually to all the individuals who want to run that business. So there will be a huge amount of opportunities coming, though around 6 months to 8 months, we'll have to stay put. We'll have to have that patience to really hold it. हे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत, लार्जर प्रोजेक्ट्स, हे डेफिनेटली रोल ऑन होतील. त्याची डिस्कशन्स आता होत आहेत, त्याची टेंडर्सच्या गोष्टी आता डिस्कस होत आहेत. त्यामुळे वी हॅव टू कीप आवर सेल्स ओपन फॉर दोज डिस्कशन्स अँड रेडी इव्हेंच्युअली टू लुक ॲट हाऊ वी विल एक्झिक्यूट दॅम.
Now, execution would require some degree of planning for finances. I would not like to talk about what government will do. I'm not the right person, but there are strong hints, whatever I've discussed with or I've heard and I've been reading, strong hints that if not a bailout package, I दोन भाग सांगेन मी. एक तर असं सांगेन की मी as an entrepreneur, I would not rely on anything and anybody else. की गव्हर्नमेंट मला हे देणार आहे, की माझं डेटर क्रेडिटर माझं क्लिअर करून पाहिजे आहे. So we have to take that onus on ourselves. We have to regulate our own cash flow, set expectations for the creditors, make sure that we follow up with the debtors, and then leverage what government is offering back to basically to safeguard us for any kind of default happening, for any legal aspect of payments that to be done. So not a roundabout question, but opportunities will be there. Honestly, थोडा रिअल इस्टेट मध्ये स्टार्ट व्हायला 6 ते 8 महिने मिनिमम लागतात असं मी म्हणेन. Sunil Godbole asks, how to sustain is going to be the key in chat box. And conservation and exploration themes which looks cross to each other need to be pursued. तर सस्टेनन्सी डेफिनेटली की आहे. मी म्हणेन की आपल्याकडे जी काही लिमिटेड किटी आहे, आपल्याकडे समजा एक 20 लाख रुपये असेल किंवा 2 करोड रुपये असतील, तर ते घेऊन मी बिझनेस किती दिवस सस्टेन करू शकतोय, रन करू शकतोय. इफ आय पे मे बी around 50% of the salaries, if I defer 50% of the salaries for the top management and maybe 20% to the lower employee, maybe people who are hand to mouth, maybe 15,000-20,000 rupees per month, I would not touch them so that their livelihood is maintained, so that I can use that money for business. आपण एम्प्लॉईशी हे असं फ्रेंडली रिलेशनशिप ठेवलं, ओपन डायलॉग केला की आता आपल्याला या गोष्टींची ऑर्डर रन करण्यासाठी हा कॅश फ्लो असण्याची गरज आहे. आपल्याला ही सॅलरी देण्यासाठी, सस्टेन करण्यासाठी 6 महिने तरी आपल्याला कंपनी चालू ठेवणं गरज आहे. तर सस्टेनन्स इज डेफिनेटली की हाऊ इफेक्टिव्हली वी मॅनेज अवर कॅश फ्लो राईट नाव. जी किटी आहे, आणि हे घराच्यासाठी पण सेम अप्लाय होतं की हाऊ लॉंग आय विल बी एबल टू सस्टेन without taking any money or without exhausting my money or going bankrupt, is a basic exercise we have to do for our business, and make sure that we keep on getting not only the debtors receivable that we want to recover, but also maintain, don't commit to any cash flow which is cash flowing outside on a committed basis. So monitor your costs, monitor wherever you want to question all those expenses that otherwise you are kind of okay. But make sure that you take out all those flab anywhere that you want to spend, and try to look at in a different way. So cash flow is going to be key. I think I completely agree that maintaining the business at its current state or sustaining is the key to success. If म्हणजे मी जसं म्हणलं की एम्प्लॉई असेल जो त्याला तो रोप धरून त्याला हे तरून जायचं 1-6 महिने, तसंच मी म्हणून बिझनेसेस also have to sustain this kind of challenge and eventually roll onto it, make sure that they are sustaining. ते जर existing असेल, existent असतील 6 महिन्यांनी, तरच नवीन बिझनेसेस बद्दल बोलू शकतात, नवीन ऑपॉर्च्युनिटी बद्दल बोलू शकतात. तिकडनं जर स्काय रॉकेटिंग जायचं असेल, म्हणतात ना की कुठली रेस चालू करताना 4 पावलं मागं यावं लागतं. So we will look at this as coming back 4 to 5 steps and launch, eventually getting ready to launch ourselves in a bigger way. Another question. Now we have time for marketing and networking. So, being you are a networking guy, you have very good connections in the industry, and you are on very good networking platforms, successful networking platforms. So, this is from as a UA. So, I just want to say to something about to your members, how can use this platform to excel their business. So, say any networking tips. I know. Key to success is engagement. म्हणजे हटके मधला ई जो एलिमेंट आहे, engagement. We have to use this time for knowing more about ourselves and eventually letting other know about ourselves.
our businesses. आणि ते कधी शक्य आहे तर या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरती डेफिनेटली यू गेट अन एक्सपोजर टू टॉक अबाउट युअर ओन बिझनेसेस. Each meeting that you have, maybe for you, you get a time slot to talk about yourself. You also get forced to prepare yourself. की अरे आपल्याला या 3 मे बी 30 सेकंड्स मध्ये 45 सेकंड्स मध्ये आपल्याला जीच सांगायची आहे, आपल्या बिझनेस बद्दल मेसेज पोचवायचा आहे, क्विकली पोचवायचा आहे आणि पॉइंट नंबर 1, 2, 3 मध्ये पोचवायचा आहे. सो प्रिपरेशन, ऍक्च्युली मेसेज तयार करणं आणि त्याची डिलिव्हरी करणं हा महत्वाचा होतो. दुसरा गोष्ट आहे ती 1-to-1 or meetings with individuals. It is very critical to know other persons. Now, over last around 3 weeks, I have met around 20 to 25 people, and I've built a personal rapport with them. Eventually talking to them about their business, their choices, the kind of strategy that they have about life, about their businesses. So, connecting with the people, meeting them one-to-one. Zoom is the right way to do the meeting. Maybe you can use some other digital platform of your own choice, but meet people. So all networking in a nutshell that happens is where you talk about your products, you understand about others' products, is basically a kind of a trust that unless you build with each other, which is the key to success for any networking platform. तो जर ट्रस्ट तुमच्यामध्ये बिल्ड झाला तर तुम्ही एकमेकांना मदत करू शकता, वैचारिक मदत करू शकता, फायनान्शियल मदत करू शकता, कोलॅबोरेशन्स घडू शकतात. आणि आत्ताचा जो पिरियड आहे, आपल्याला जो वेळ आहे, दिवसातून आपण 3 ते 4 आपण जर मीटिंग करू शकत असेल तर डेफिनेटली तो वेळ त्यांच्यासाठी द्या. मी आणखी एक दृष्टिकोन सांगेन की आपण जेव्हा मार्केटिंग करतो किंवा सेल्समध्ये आपण विकायला जातो काही, तर आपण जाऊन ब्लंटली विकतो की ही गोष्ट आहे, हे माऊस आहे माझा, आम्हाला विकायचा आहे, तर हा एवढा रेटला आहे आणि हे त्याचे फीचर्स आहेत. मी म्हणतो की आपल्यासाठी आपण हे ब्रँड अँबॅसेडर म्हणून का नाही बनवायचे, की आपले जे मित्र आहेत, आपल्या या प्लॅटफॉर्म मधले मित्र आहेत, युवा मधले मित्र आहेत, वाय दे डोंट स्टार्ट टॉकिंग अबाउट से श्रीकांतजी फॉर हिज लाइटिंग अनलिमिटेड, knowing what he talks about LED लाइटिंग, त्याची जी काय ॲबिलिटीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत, हे जर मला जर कळलं नीट तर मी श्रीकांतजींचा बिझनेस राईटली रिप्रेझेंट करू शकेन. मी त्यांना जेवढा बिझनेस देईन ते तेवढ्याच पॉझिटिव्हिटीने माझ्यासाठी एफर्ट्स घेतील आणि मला ते गिव्ह बॅक करतील. इज बेसिकली अ गिव्ह अँड टेक, राईट? आणि इट स्टार्ट्स विथ गिव्हिंग. आणि की मेसेज असा आहे की नेटवर्किंग मध्ये कायम आपण हात देणाऱ्याचा म्हणून सुरुवात करावी. तो जर हात तुम्ही पुढे केला की येस मी तुम्हाला मदत करतो, ओके आय विल हेल्प यू आउट, अरे ते प्रेझेंटेशन बनवायचं, लेट्स डू इट, नॉट अ इश्यू. सो एव्हरीबडी विल ऍक्च्युअली मेक शुअर दॅट विल हेल्प यू. मी मराठीत मला कविता आठवते की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे ती जी जेस्चर आहे देण्याची ही आपण घ्यावी. मला काय विचारतात लोक की अरे हे तू केलंस माझ्यासाठी तर मी काय करू तुझ्यासाठी. म्हटलं मी जे तुझ्यासाठी केलं ना आणि 2 माणसांसाठी तू कर. तर हे नेटवर्किंगचं सूत्र आहे मला कळलेलं. मी काय श्रीकांत तू म्हणल्याप्रमाणे एवढं काही मोठा नेटवर्कर नाही आहे. जे काही छोटं छोटं मला समजतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. Yes, thank you very much. Thank you. Over to Manjusha. Any questions are there? Anybody want to ask any question? I think Shirish should share your number in chat box because few people wants to connect you directly. So त्याच्यामध्ये आपल्या chat box मध्ये share करून ठेवला शिरीष कुलकर्णी तुमचा नंबर, तर कोणालाही भेटता येईल तुम्हाला. करतो मी. बिफोर दॅट एक मंजुषा प्लीज थोडंसं मला एक मेसेज द्यायचा आहे इफ यू परमिट ऍज अ एंड ऑफ द सेशन. आणि तो सगळ्यांनी, आता काही लोक सोडून पण गेले, त्यांना वाटलं संपलं आहे, पण मी मुद्दाम तो सगळ्यात शेवटी ठेवला होता. सगळ्यात शेवटी राहताना ते महत्वाचे असतात आपल्यासाठी. तर मी एक मॅजिकल फॉर्म्युला सांगतोय. मेसेज इज डेफिनेटली व्हॉट आर द टेकअवे, क्विक टेकअवेज आपण बघूया. की चेंज स्टार्ट्स विथ यू, health is wealth, physical, mental and social is critical. Run your business firstly in your mind, then digitally and then physically. Focus on customer centric processes. Customer is a god. They are the ones who actually are making us to exist.
डिजिटल इज अ वे टू गो. इन्व्हेस्ट अप्रोप्रिएटली इज अ की टू सक्सेस. आणि मी कायम मला जो मोटिवेट करणारा जो थॉट आहे किंवा कोट आहे तो मी त्या कोटवरती एंड करतो. स्टार्ट वेअर यू आर. GW कार्वर आहेत, हे एक सायंटिस्ट होते अमेरिकेमधले. त्यांनी खूप मागासलेल्या ठिकाणाहून खूप हाल अपेष्टानी कष्टानी त्यांनी काम करून मोठे मोठे रिसर्च केले. भुईमुगाचे काहीतरी 50, 60, 70 प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवले. त्यांना जे लिमिटेड कन्स्टेंट स्टेटमध्ये होतं. एक होता कार्वर म्हणून वीणा गवाणकरांचं पुस्तक आहे, ते मी सगळ्यांना रेकमेंड करेन. इट सेज स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव. म्हणजे काय जे काय लिमिटेड आपल्या गोष्टी आहेत की माझ्याकडे पैसे नसतील, माझ्याकडे मे बी अवेन्यूज नसतील. स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव. मेक समथिंग आउट ऑफ इट. कन्वर्ट दॅट इन टू समथिंग दॅट इज टँजिबल फॉर अदर्स और फॉर युअर सेल्फ. आणि नेव्हर बी सॅटिस्फाईड. हा सगळ्यात शेवटचा आहे ना, नेव्हर बी सॅटिस्फाईड. हा लिटल बिट ऑफ कॉन्ट्रोवर्शियल आहे की मी मला स्वतःला पाठीवर थाप कधीच द्यायची नाही का, तर तसं नाही. नेव्हर बी सॅटिस्फाईड विल ऍक्च्युअली कीप ऑन मेकिंग you to improve day by day and progress day by day. So with that, I would like to thank the Yuva platform, Shrikantji, Manjushaji, for this opportunity, and it was an honor. Whatever limited knowledge that I have, I could bring it to the table, and I hope that this was beneficial and value adding for you. Thank you so much. Yeah, thank you so much, Shirish. शिरीष सर खूप छान. खूप छान. इनफॅक्ट सगळ्यांनी साइन्ड ओव्हिएशन द्यायला हरकत नाही. एव्हरीबडी कॅन पुट द साइन्स ऑन द स्क्रीन. आपल्याकडे ते टूल आहे झूम मध्ये. सो सगळ्यांनी मेसेजेस मध्ये खूप छान छान रिप्लाय दिले शिरीष, जी तुम्ही नंतर वाचू शकता. ते इट वॉज रिअली वंडरफुल सेशन. आणि आज शिरीषजी तुम्ही 2 कीज खूप इम्पॉर्टंट दिल्या. त्यातली एक की म्हणजे ती बिझनेस हटके कसा करायचा आहे तर तुम्ही सांगितलं. आणि अदर की इज मेंटल की दिलेली आहे की हाऊ टू म्हणजे ट्रिगरिंग असं सेशन तुमचं झालं की टू इंट्रोस्पेक्ट आवर सेल्फ, जे खूप इम्पॉर्टंट आहे आताच्या काळामध्ये. आपण जेव्हा घरी आहोत, रिकामे आहोत त्याच्यामध्ये. आणि तिन्ही एरियाज तुम्ही खूप छान केटर केले. सोशल, पर्सनल आणि कमर्शियल. नक्कीच. सो या तिन्ही एरियाज मध्ये पिन पॉइंट झालेलं आहे की नेमकं आपण प्रत्येकाने काय आणि कसं पुढे गेलं पाहिजे. वन मोर थिंग खूप मला स्वतःला आवडली ती म्हणजे तुम्ही सॉंग आपण आता सगळेजण खूप छान ऐकतो आणि ते ऐकत असताना आपल्याला ते नुसतं लिस्निंग नाही तर त्या लिस्निंगला तुम्ही मिनिंग दिलंय, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज सॉंग तुम्हाला फक्त हॅपीनेस देत नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला वंडरफुल मेसेज सुद्धा देतात. व्हेरी बेस्ट ऍडिशन फ्रॉम युअर साईड. विजन, मिशन, सिस्टेम्स आणि प्रोसेसेस ह्या सगळ्या आपण पुन्हा ब्रशअप करून रिवॅम्प केल्या पाहिजे. ती खूप इम्पॉर्टंट तुम्ही सांगितलं. इव्हन आत्ताच आपल्याला स्वतःला फोकस करून तो विचार करण्यासाठी वेळ मिळणार आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍडिशन यू हॅव गिव्हन टू अस. टेक्नॉलॉजीवर पुन्हा आपल्याला जास्त प्रत्येकाने काम केलं पाहिजे हे खूप महत्वाचं पुन्हा तुम्ही अंडरलाईन केलं. दॅट इज ऑल्सो बेस्ट. जी खूप छान आणि फ्रुटफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं. फक्त मला आता एका याच्यावरती एंड करायचंय सांगताना याच्यात एक ऍडिशन करायची की इफ देर इज adverse conditions, don't say it is an obstacle, but it is there to make you sharpen you and to be live. So हे adverse conditions असतात ते आपल्याला खूप शार्पन करतात. तो संकट ही उलट आपल्याला शिकण्याची संधी असते. तर आपण हरत नसतो तर आपण नवीन काहीतरी जिंकत असतो, काहीतरी शिकत असतो. सो दॅट्स ऑल. आजची युवाची मीटिंग शिरीषजी तुमच्या यांनी खूप छान झालेली आहे. पुन्हा आपण तुमचं सेशन परत एकदा करूयात. आज आलेले इथे सगळे जमलेले युवाचे लोक, ऑल पार्टिसिपंट्स, आय डेफिनेटली थँकफुल टू देम. आणि सगळ्यांनी छान पार्टिसिपेट केलं. आय थिंक आय डिक्लेअर दिस मीटिंग इज ओव्हर नाव. इफ यू वॉन्ट टू, आता आपल्याला काही इन्फॉर्मल डिस्कशन करायचं असेल सो वी कॅन कॅरी ऑन. अदरवाइज इट्स फॉर्मल सेशन इज ओव्हर. थँक्यू सो मच. राईट. सो माय कॉन्टॅक्ट्स आर देअर. धन्यवाद. या खूप छान. कॉन्टॅक्ट नंबर सांगितला आता त्याच्यात स्क्रीनवर. खूप छान झालं तुमचं सेशन. वी आर व्हेरी मच थँकफुल टू यू फॉर द काइंड अँड तुम्ही आमच्याकडे करता मागं सुद्धा आला होता आणि आज सुद्धा छान आमच्या या कोविडच्या सेशन मध्ये आला. खूप खूप धन्यवाद. अतिशय आनंद वाटला मला तुम्ही. आणि यू आर रिक्वेस्टेड टू जॉईन अवर युवा कोर टीम. नक्की यावं अशी आम्हाला वाटेल. तर खूप आनंद होईल तुम्ही आमच्यावर असाल तर. नक्की नक्की. आणि माणसं हवीत आम्हाला. नाही, मुद्दा कसा आहे की आपण सगळे लाईक माइंडेड आहोत
आणि मी 2 शब्द घेतले मगाशी ऍक्च्युली मगाशी बोलताना माझ्याकडनं राहिले की जागृती आणि प्रबोधन. हे 2 शब्द वापरले, तुम्हीच वापरले माझ्या मते आणि सगळ्यात महत्वाचे आहेत ते. आपण वेगवेगळ्या रूपात असतो, मे बी ॲज अ ॲडवायझर, बिझनेस कन्सल्टंट ऑर ॲज अ डिरेक्टर. हे जर आपण जागृती आणि प्रबोधनवरती फोकस केला तर खूप खूप फायदा होतो, आपल्याला होतो आणि दुसऱ्याला होतो. इनफॅक्ट मी म्हणेन की हे माझ्यासाठी सुद्धा लर्निंग सेशन आहे की प्रत्येक कॉन्टेक्स्ट मधून आपल्याला गोष्टी शिकता येतात. सो माय व्ह्यू इज दॅट आय हॅव ऑल्सो लर्न्ड अ लॉट फ्रॉम यू. खूप छान, खूप छान. धन्यवाद सर. गुड, धन्यवाद, थँक्यू जयंतजी. आपण भेटूया आणि बोलूया. येस, नक्की भेटू आपण. ओके, ओके, बाय. we'll close the meeting now. येस सर. Okay. Okay. Can we end the meeting, Shrikant? Yeah. If I right now then. बिजनेस कोई भी हो, सक्सेस की नींव हम रखते हैं. बुलंदियों को छूने की आपके अरमानों की उम्मीद जगाती जोत है, हर सपनों का हम स्रोत है. सही स्ट्रेटेजी, परफेक्ट डिसीजन मेकिंग और बिजनेस ग्रोथ के लिए हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर आपकी स्वप्न पूर्ति करते हैं. स्त्रोत कंसल्टेक, सिनर्जाइजिंग ट्रांसफॉर्मेशन.